लोकसभेच्या निवडणुकीनंतर संजय काका पाटील हे आज प्रथमच सांगलीमध्ये आले होते। त्यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांची समस्या जाणून घेऊन त्यांच्या पाणी टंचाईचे समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगे बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच त्यांना व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की मिरज पूर्व भागामध्ये शेतकऱ्यांना पाणी कमी पडता कामा नये, सक्तीचे आदेश देण्यात आले। प्रसंगी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष निशिकांत दादा पाटील हे उपस्थित होते। पत्रकार गीता मुदोळकर, नवप्रसारण न्यूज, सांगली। मतदानानंतर आज आपली पहिल्यांदाच भेट होती। एक 3 दिवस मी मतदान झाल्यानंतर नगरला गेलो होतो। नगरची जबाबदारी होती। पुन्हा मला दक्षिण मुंबईची उत्तर मुंबईची जबाबदारी आहे। पण 2-3 दिवस पुन्हा या ठिकाणी थांबून दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। पाण्याचे टँकर, त्याची सुलभता, लोकांची मागणी, या बाबतीमध्ये थोडंसं सगळ्या प्रांतांशी बोलणं झालं। या संबंधामध्ये जे आपणाला पाणी थोडंसं मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्यामुळं जो साठा कमी झाला होता त्याच्यामध्ये आपण 12 TMC पाणी हे आपण या ठिकाणी वीज निर्मितीतून मागितलेलं आहे। त्याच्यातलं 8 TMCचं पत्र 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी आलेला आहे। 4 TMC साठी प्रोसेस सुरू आहे। तीही आपणाला त्यांनी तोंडी त्या बाबतीमध्ये मान्य केलेला आहे। जोपर्यंत आपणाला या ठिकाणी पाणी लागणार आहे तोपर्यंतलं पाणी जे आणखी 4 TMC लागलं तरी ती देण्याची प्रथम दर्शनी त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। 8 TMCचं पत्र येऊन जवळजवळ 1 महिना 1.5 महिना झालं। कपोले साहेबांशी, देवेंद्र भाऊंशी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी 20-25 दिवसापूर्वीच हे बोलणं करून या सगळ्या बाबी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत। त्यामुळे या जिल्ह्यासाठी जे टेंबू, ताकारी आणि म्हैसाळ यासाठी जे पाणी कमी पडणार होतं ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडू देणार नाही याची हमी आमचे नेते देवेंद्र भाऊ यांनी दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा शब्द आम्हाला दिलेला आहे। त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। आता आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।